हॅलो मित्रांनो, नमस्कार. बघा, आज आपण नवोदय आणि स्कॉलरशिपसाठी अत्यंत महत्त्वाचा असा घटक या ठिकाणी समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, मूळ संख्या या सगळ्या गोष्टी समजतील. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत, तर आपण समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी या ठिकाणी आपल्याला संख्या बघायची आहे ती आहे समसंख्या. बघूया या ठिकाणी समसंख्या. बघा, समसंख्या म्हणजे काय हे तुम्हाला माहीतच आहे, तरी मी तुम्हाला एकदा सांगतो. बघा, समसंख्या कारण सोपं असतं समसंख्या म्हणजे. तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्याला आपण समसंख्या म्हणतो. मग मी जर या ठिकाणी दिलं 3, 7, 8, 4, तर या ठिकाणी बघा एकक स्थान आहे, ज्या ठिकाणी 4 लिहिलेलं आहे. मग याचा अर्थ काय, तर ही आहे समसंख्या. मी आणखी एक संख्या लिहितो. बघा, 5751. या ठिकाणी शेवटी बघा एकक स्थानी काय आहे, 1 आहे. मग आपल्याला काय पाहिजे, जर 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असेल तरच त्या ठिकाणी काय होत असतं, ती संख्या जी आहे ती आपली समसंख्या असते. पण ही जी आहे ही समसंख्या नाही, ही विषम संख्या आहे. ही समसंख्या आहे. त्यानंतर 7,55,808 ही संख्या जर आपण बघितलं, बघा एकक स्थानी 8 आहे, म्हणजे ही काय आहे, समसंख्या आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, या ठिकाणी विषम संख्या बघूया आपण. विषम संख्येमध्ये काय म्हटलं जातं बघा, विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. एकक स्थानी कोणता अंक आहे पाहिजे, 1, 3, 5, 7, 9, तर ती विषम संख्या असणार आहे. मग या ठिकाणी बघा समजून घ्या, मी एक संख्या लिहितो 9555. या ठिकाणी बघा एकक स्थानी काय आहे, 5 आहे. एकक स्थानी जर 5 असेल तर ती काय आहे, विषम संख्या आहे. त्यानंतर 9, 8, 7, 1, 1 विषम संख्या, 8, 4, 5, 7, 9 विषम संख्या. फक्त आपल्याला शेवटचा अंक बघायचा आहे. शेवटचा अंक काय आहे, एकक स्थानचा अंक काय आहे, 1, 3, 5, 7, 9 यापैकी आहे का, जर असेल तर ती विषम संख्या असणार आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. बघा, पुढचा आपला जो मुद्दा आहे तो आहे मूळ संख्या. मग मूळ संख्या ज्या असतात त्या 1 ते 10 पर्यंत, 11 ते 20 पर्यंत, 21 ते 30 पर्यंत अशा सगळ्या मूळ संख्या मी तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत. आता आपल्याला त्या समजून घ्यायच्या, तर आपण त्या समजून घेऊ. बघा, 1 ते 10 पर्यंत ज्या संख्या आहेत त्या मूळ आहेत. 2, 3, 5, 7 या संख्या मूळ आहेत. बरं, मूळ संख्या म्हणजे काय, तर मूळ संख्या म्हणजे अशी संख्या ज्याला फक्त 1 ने भाग जातो आणि त्याच संख्येने भाग जातो. 1 ने आणि त्याच संख्ये, जसं बघा 11 जर आपण घेतलं तर 11ला फक्त 1 ने भाग जातो किंवा 11 नेच भाग जातो. 11 ही दुसऱ्या कोणत्याही पाढ्यामध्ये येत नाही. म्हणून 1 म्हणजे 11 ही काय आहे, मूळ संख्या आहे. मग 1 ते 10 मध्ये 2, 3, 5, 7 हे पाठ करायचं तुम्हाला. 11 ते 20 मध्ये 11, 13, 17, 19. त्यानंतर 21 ते 30 मध्ये 23, 29. 31 ते 40 मध्ये 31, 37. 41 ते 50 मध्ये 41, 43, 47 आणि 51 ते 60 मध्ये 53, 59. 61 ते 70 मध्ये 61, 67. 71 ते 80 मध्ये 71, 73, 79 आणि 81 ते 90 मध्ये 83, 89 आणि 90 ते 100 मध्ये एकच आहे ती म्हणजे 97. आता हे तुम्हाला पाठ का करायचं, तर प्रश्न असा विचारला जातो, असं म्हटलं जातं कधी 31 ते 50 पर्यंत असणाऱ्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती, मग तुम्हाला ते सांगावं लागतं. हे सांगण्यासाठी तुम्हाला ते माहित पाहिजे, सगळ्या मूळ संख्या तुम्हाला पाठ असायला पाहिजेत. आणखी एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी बघा, 1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहेत आणि 51 ते 100 पर्यंत 10 मूळ संख्या आहेत आणि सगळ्या एकूण 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, 25 मूळ संख्या आहेत. आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो बघा, एक एक ही एक जी असते, एक ही मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त संख्या ही नाही. एक ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. त्यानंतर पुढे आपण जाऊया. बघा, आपल्याला या ठिकाणी जोडमूळ संख्या बघायच्या आहेत. काय बघायच्या आता, जोडमूळ संख्या. मग जोडमूळ संख्येमध्ये काय असतं, तर जोडमूळ संख्येमध्ये या ठिकाणी बघा आता समजून सांगतो. ज्या दोन संख्या मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्या जोडमूळ संख्या असतात. ज्या दोन मूळ संख्येमध्ये 2चा फरक आहे, मग कसा,
बघा आता 2 आणि 3 मध्ये कितीचा फरक आहे? 2, 3. 3 मधून 2 गेले 1 राहिला. म्हणजे ही नाहीये. या ठिकाणी 3 आणि 5 मध्ये बघा 5 मधून 3 गेले 2 राहिले. तर आपली पहिली जी जोडमूळ संख्या आहे ती 3 आणि 5 ही पहिली जोडी आहे. त्याच्यानंतर दुसरी जोडी जर बघितली आपण तर 5 आणि 7 बघा 5 आणि 7 मध्ये 2चा फरक आहे. दोन्ही मूळ आहेत. म्हणून 5 आणि 7 ही दुसरी मूळ संख्या आहे. त्यानंतर 11, 12, 13 याच्यामध्ये सुद्धा 2चा फरक आहे. ही एक पुढची मूळ संख्या आहे. 11 आणि 13 जोडमूळ संख्या. त्यानंतर 17, 19 जोडमूळ संख्या बघा 20 पर्यंत आपल्याला 4 जोड्या मिळाल्यात आणि मित्रांनो लक्षात ठेवा फक्त 8 जोड्या आहेत. सगळ्या जोड्या किती आहेत? 8च आहेत. मग पुढची जी आहे 29, 30, 31 म्हणजे 31 मधून 29 गेले 2 राहिले म्हणजे ही सुद्धा एक जोडमूळ संख्या आहे. त्यानंतर बघा 41 आणि 43 ही एक जोडमूळ संख्या आहे. 41, 43 त्याच्यानंतर जर आपण पुढे गेलो तर आपल्याला पुढे मिळेल 59, 61 ही एक जोडमूळ संख्या आहे बघा. 59, 61 त्यानंतर 71 आणि 73 ही एक जोडमूळ संख्या आहे. म्हणजे आपल्याला 8 जोड्या ह्या ज्या आहेत मिळणार आहेत. बघा इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 ह्या 8 जोड्या तुम्हाला पक्क्या लक्षात ठेवायच्या आहेत. बघा मित्रांनो जर तुम्हाला इतकं समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला एकदा लाईक करा जेणेकरून आम्हाला सुद्धा व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल. चला पुढच्या आपण संख्येकडे जाऊया. या ठिकाणी आहे सहमूळ संख्या. काय आहे? सहमूळ संख्या. सहमूळ संख्या काय असते? ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक 1 असेल त्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. जसं मी 5 आणि सपोज 11 ह्या दोन संख्या घेतल्या तर दोन मूळ संख्या असतील तर त्या सहमूळ असतातच. कारण 5 चे जे अवयव आहेत ते 1 आणि 5, 11 ला भागल्या जाणाऱ्या संख्या 1 आणि 11. मग दोघात कॉमन कोण आहे? सामायिक विभाजक कोण आहे? एकच आहे. म्हणून ह्या दोघं सहमूळ आहेत. आणखी एक उदाहरण घेऊया बघा. मी जर या ठिकाणी एक उदाहरण घेतलं 3 आणि दुसरं उदाहरण घेतलं मी संख्या घेतली 35. आता बघा 3 चे जे अवयव आहेत 3 आणि 1 आणि 3 होतील. 35 मध्ये कोण असतील? तर 1 असेल, 5 असेल, 5 7 35 7 असेल आणि 35 असेल. दोघात जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कॉमन कोण दिसतंय? दोघांमध्ये कॉमन फक्त एकच संख्या आहे ती म्हणजे 1. दोघांमध्ये कॉमन कोण आहे? एकच. म्हणून ही सुद्धा काय आहे? सहमूळ संख्या आहे. दोन संख्यांचे अवयव पाडल्यानंतर त्यामध्ये फक्त एकच कॉमन असतो. म्हणजे 1 आणि 1 हाच कॉमन असतो तेव्हा त्याला काय म्हणतात? सहमूळ संख्या म्हणतात. तर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने मी मूळ संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, विषम संख्या, समसंख्या या सर्व संख्या सांगितल्या आहेत. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळत राहतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.